वर इकडे चौकार लगावताना दिसतोय आणि श्री गणेशा करतोय धावसंख्येचा. ज्यावेळेस तुम्ही पहिल्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर चांगला फटका येतोय त्यावेळेस निश्चितच तुमचा आत्मविश्वास दुणावला जातोय आणि त्याचा प्रत्यय इकडे आपल्याला यायला येताना दिसतोय. बॅट्समन हर्षल यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा अक्षय तयार होतोय ओव्हर द विकेटने. गोलंदाजीसाठी पुन्हा त्या साईडला निवडलेला हा फटका. फळंद क्षेत्ररक्षक पाठलाग करताय चेंडूचा, चांगलं क्षेत्ररक्षणही घडतंय, मात्र त्या दरम्यान 2 धावा घेण्यापासून त्यांना कोणी रोखू शकलं नाहीये आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 वर. त्याला पंच सामन्याला थोडासा वेग द्यायचा आहे. अजून खूप सामने आपल्याला या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका लेग साईडच्या दिशेने टोलवलेला आहे. परिणाम काय होतोय? परिणाम जातोय चौकारासाठी. फक्त चौकारांची भाषा इकडे बोलवली जाते. तो फलंदाज हर्षल यांच्या माध्यमातून वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या सुद्धा 10 आपल्याला इकडे पाहायला मिळते. अक्षय चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतोय. पहिला फटका चौकारासाठी होता, त्यानंतर 2 धावा, पुन्हा एकदा चौकार आणि 10 धावा अंकित केल्या जातात आपल्या स्कोर बोर्डवर. प्रत्येक चेंडू नंतर जर तुम्ही क्षेत्ररक्षण सेट करत असाल तर तुम्ही खरंच वेळेचा दुरुपयोग करत आहात. तर आपल्याला विनंती आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला गेलेला आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चांगला चेस इकडे पाहायला मिळाला, चांगला थ्रोही पाहायला मिळाला, तर परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकलं नाहीये फलंदाजाला. आणि पुन्हा एकदा तोच सातत्य आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार 2 धावा, चौकार 2 धावा, अशा 4 चेंडूचं समीकरण आपल्याला इकडे पाहायला मिळतंय. निश्चितच आपल्या या रविराज ब्लास्टर्सचं हे 30वं पर्व आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या सामन्यादरम्यान निश्चितच मोठमोठ्या पाहुण्यांची, अतिथींची मानदी आलेली आपल्याला या 2 दिवसामध्ये पाहायला मिळाली. आज सुद्धा काही पाहुणे इकडे आलेले आहेत, त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करू इच्छितो, स्वागत करू इच्छितो. तिसरा चेंडू इकडे मात्र थांबवलं गेलंय, सॉरी 5वा चेंडू इकडे थांबवलं गेलंय फलंदाजाला. धावसंख्या इकडे स्तब्ध आहे 12 वर. आणि आता मोठा फटका, शेवटचा चेंडूवर चांगला समाचार घेतला गोलंदाज अक्षय याचा आणि निश्चितच या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल. तांबुडे यांच्या माध्यमातून आयोजित चेतन स्मृती चषक हे 30वा वर्ष आहे. या 2 दिवसामध्ये अनेक चांगल्या समालोचकांची उपस्थिती इकडे जाणवली, ज्यांच्यामध्ये प्रामुख्याने सन्माननीय सुनीलजी शेळके सर, त्याचबरोबर प्रथमेश ठाकूर सर यांची उपस्थिती आपल्याला या 2 दिवसामध्ये पाहायला मिळाली. समालोचक खूप असतात, परंतु माझा आवडता समालोचक जर सर इथे उपस्थित आहे म्हणून असं बोलत नाहीये, परंतु सुनील शेळके सर यांचं जर समालोचन आपण सातत्याने ऐकलं तर खरंच तर त्यांच्या जिभेवर सरस्वती बसलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. सरांचं योगदान शैक्षणिक क्षेत्रात, त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात उत्तम मृदुंग म्हणून ज्यांची ओळख आहे, आणि त्याबरोबर आता समालोचनामध्ये ज्यांनी पुणे, शिरूर, त्याचबरोबर भिवंडी, मुरबाड, शहापूर, कल्याण अशा अनेक भागामध्ये आपलं नाव लौकिक केलंय, ते सुनीलजी शेळके सर, त्याचबरोबर प्रथमेश ठाकूर सर यांचा आवाज आपल्याला 2 दिवसामध्ये पाहायला मिळाला. धन्यवाद सर. निश्चितच आपण या स्पर्धेला 4 चांद लावत असतात. आणि हा चांगला चेंडू इकडे दुसऱ्या ओव्हरचा विराज यांच्या माध्यमातून हाताळला गेला. पहिला चेंडू होता आणि त्यावर 1 धाव मिळवली गेली. धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचलेली आहे. विराज या दरम्यान मात्र गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन येतोय कोंडे साखरे संघाकडून.
पहिल्या जर षटकाचा विचार करायचा झाला अक्षय थोडासा माग ठरला होता, त्यानंतर विराज याने वापसी केली, पहिला चेंडू चांगला हाताला गेला, त्यानंतरचा हा दुसरा चेंडू आणि या दुसऱ्या चेंडूवर मात्र हर्षल्याला माघारी धाडतोय हा गोलंदाज विराज. आणि निश्चितच ज्या कामासाठी त्याला इकडे बोलवलं होतं, ज्या कामासाठी त्याला इकडे आमंत्रित केलं होतं ते काम त्याने केलं. ज्या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये अतिशय झंझावात आणली होती त्या हर्षलला या दरम्यान मात्र तो माघारी धाडतोय आणि तंबूमध्ये विसाव्याला पाठवतोय. त्या विराजचं निश्चितच इकडे कौतुक केलं जाईल ते कोंडे साखरे टीम कडून. धाणवली गावाकडून किशोरजी भुईर केके आणि त्याचबरोबर आकाशजी शिंगोळे यांचं इकडे आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की त्यांनी लगेचच आपल्या मंडपात यायचं आणि त्याचबरोबर आपलं आसन ग्रहण करून घ्यायचंय. दोन्ही पाहुण्यांना विनंती आहे. त्याचबरोबर आपल्या या स्पर्धेसाठी आणि आजच्या आपल्या दुसऱ्या दिवसामध्ये सन्माननीय पुंडलिकजी मार्के इकडे उपस्थित झाले. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी आमचा हा छोटेखानी एक सत्कार स्वीकार करून घ्यायचा आहे. सन्माननीय निलेशजी दस यांना विनंती करतोय त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते आपल्या या मार्गदर्शकांचा स्वागत करायचं आहे. आता हा मोठा फटका जसा आला तसा धाडला माघारी आणि हा जातो षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने निश्चितच मी सलामीचा फलंदाज काय याचं प्रत्युत्तर तिकडे दिले जात आहे. करतोय सलामीचा फलंदाज हर्षल माघारी धाडल्यानंतर त्याच्या जागी पवन गेला होता आणि पहिल्या चेंडूवर त्याने समाचार घेतला होता षटकार. आणि आता हा लॉप करण्याचा प्रयत्न होता तिकडे फटका थोडासा फसतोय. पंचांकडे अपील केली जाते लेग बाय विकेटची आणि पंच इकडे आभालाकडे बोट करतायत आणि इकडे घोषित केलं जात आहे की सदरचा हा फलंदाज इकडे मात्र बाद होतोय. त्याचबरोबर सन्माननीय हरिचंद्रजी दिघे इथे उपस्थित झालेत, त्यांचा सुद्धा इकडे आम्ही सत्कार करू इच्छितो. सन्माननीय दिनेशजी मार्के यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते बाबांचा शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. पंचवीस धावा आपल्याला यावेळेस बाबांचा इकडे सत्कार केला जातोय. 25 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात आपल्या स्कोर कार्डवर. उपस्थित सर्व खेळाडूंना विनंती आहे कोणाला जर एनटॉर्क या गाडीची चावी मिळाली असेल तर त्यांनी आपल्या या समालोचन कक्षामध्ये जमा करायचे आहे. पुन्हा एकदा चांगला फटका खेळला गेलेला इकडे नंदू मात्र अवेलेबल आहे. चांगलं क्षेत्ररक्षण घडतंय. दरम्यान मात्र एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचतीये. आपण पाहतोय मध्ये मध्ये एखाद दुसरा मोठा फटका येतो त्यानंतर पुन्हा एकदा संत गतीने चाललेला हा धावसंख्या पुन्हा एक धाव किंवा दोन धाव मिळवली जाते. परंतु निश्चितच एका एका धाव्याने सुद्धा स्कोर कार्ड पुढे जाऊ शकतोय. 4 षटकांचा हा सामना असणार आहे. आणि आता पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न होता त्यावर फटका फसलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण घडतंय. दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या दरम्यान जाऊन पोहोचते ती 28 वर. आणि इकडे दुसरं षटक मात्र समाप्तीला जातंय. आपण जे समोर क्रीडांगण पाहतोय ते निश्चितच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण खाणिवरे आणि ही जी सजावट आहे ती आपल्याच या कमिटीच्या त्रिमूर्ती डेकोरेटरचे सर्वेसर्वा समीरजी आयनकर आणि त्याचबरोबर अक्षयजी मार्के यांच्या माध्यमातून ही पूर्ण सजावट केली गेलेली आहे. एक उत्तम नियोजन या 30व्या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्या जर पूर्वेला पाहिलं तर सह्याद्रीचं बेलात संरक्षण असलेलं ही पूर्ण एरिया आहे. हा पूर्ण विभाग आहे ज्याच्यामध्ये कधीतरी दस्तूरखुद्द नरसिंह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोड्याच्या टापांचा आवाज आला असेल ते सिद्धगड आपल्या इकडे पाहायला मिळतोय. तर या सिद्धगडाच्या गलीमध्ये वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि वीर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या रक्ताने कधीतरी ही माती नाहून निघाली असेल तर हा ऐतिहासिक वारसा लाभलेला ही माती आहे आणि हा क्रीडांगण आपल्याला या दरम्यान इकडे पाहायला मिळतोय. आणि याच क्रीडांगणावर या 30व्या पर्वाचं सामने इकडे खेळले जाते. आजचा हा दुसरा दिवस आहे.
शॉर्ट चेंडू होता, समाचार घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न जातोय सक्सेसफुल आणि या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येला दिला जातोय आकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 वर. च्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. आणि आता हा फटका पाहतोय आपण. शतरक्षर नंदू येतायत चेंडू खाली आणि शतरक्षण इकडे चांगल्या प्रकारे घडतय. ही झेल पकडली जाते आणि फलंदाज मयूरला माघारी धाडलं जाते. आपल्या समालोचन कक्षामध्ये यायचंय आणि स्थानापन्न व्हायचंय. तत्पूर्वी जर आपण या पूर्ण सामन्याचा जर विचार करायचा झाला तर चांगली धावसंख्या आतापर्यंत तरी जमवता आली आहे. येणारे काही चेंडू असणार आहेत, एक षटक असणार आहे ज्यामध्ये निश्चितच किती धावा जोडल्या जातील आणि किती धावांचं आव्हान ठेवलं जाईल हे पाहणं गरजेचं असणार आहे. चांगला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला आहे. तिकडे क्षेत्ररक्षण घडतंय गोलंदाजाच्या माध्यमातून आणि एक धाव घेतली गेली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 वर. ड्राय मारून अडवण्याचा प्रयत्न इकडे शतरक्षकडून झालेला आहे, परंतु निश्चितच बॅकअप चांगला असल्या कारणाने इकडे हा चेंडू अडवला जातोय आणि एक धाव दरम्यान मात्र घेतली जाते. चला पंचांना विनंती आहे की थोडासा वेग द्यायचा. आणखी काही सामने आपल्याला यानंतर खेळवायचे आहेत. निर्धाव चेंडू इकडे हाताला गेला आणि या निर्धाव चेंडूने इकडे हे षटक संपवलं जात आहे गोलंदाज विकास यांच्या माध्यमातून. तो षटक घेऊन येत आहेत ते कोंडे साखरे संघाकडून सिद्धू. थोडासा पॉज घेऊन चेंडू हाताला जातो या गोलंदाजाच्या माध्यमातून. चेंडू पडताच फलंदाज थोडासा मागे गेला आणि त्याने नंतर पंचांकडे बघत असताना वाईटचा इशारा केला. कदाचित हा चेंडू त्यांना वाईट वाटू शकत असते, परंतु एक गुणवंत पंच आपल्याला या सामन्यादरम्यान लाभलेले आहे. एक चांगल्या प्रकारची पंचगिरी त्यांच्या माध्यमातून आजच्या पूर्ण दिवसामध्ये झालेली आहे. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न होता, परंतु वेग काढून घेतला होता चेंडूचा आणि त्याचमुळे हा निर्धाव चेंडू इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचे 2 चेंडू निर्धाव हाताळले जात आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाजाचं नाव आहे सिद्धू. आता मात्र तडाखा लावलाय गणेशाने. मोठा पटका करण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे सुद्धा फसवलं गेलंय. सलगचा 3रा चेंडू निर्धाव हाताला जातोय सिद्धू यांच्या माध्यमातून. 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर मोठा पटका खेळण्याचा मनसुबा होता गणेशांचा, परंतु ते मनसुबे उद्ध्वस्त करताना दिसतो इकडे गोलंदाज सिद्धू. निश्चितच हाच एक
प्रकार होत असतोय, ज्यावेळेस तुम्ही सलगचे 2 किंवा 3 चेंडू अगर निर्धाव येत असतील तर त्यानंतरचा मोठा फटका खेळण्याचा तुमचा जो विचार असतोय तो विचार धावसंख्या 37 वर स्थिर आहे. दिसतोय गोलंदाजावर, परंतु दबाव येण्याची खरं तर गरज नाहीये. अगोदरचे चेंडू तुम्ही खूप छान प्रकारे हाताळलेत. तीच लाईन लेन जर तुम्ही ठेवली तर निश्चितच त्याचा तुम्हाला फायदा होईल, परंतु तसं होताना दिसत नाहीये. थोडासा दडपण येत असताना दिसतंय गोलंदाजावर आणि त्याचाच फायदा फलंदाज घेईल की नाही हे पाहणं गरजेचं असणार आहे. आणि आता हा फटका पहा आणि निश्चितच पुन्हा तोच परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू उंच जाताना दिसतोय, परंतु त्याचा परिणाम आपल्याला जर सातत्यानं पाहायला मिळतोय तर तो फलंदाज माघार येताना दिसतोय आणि इकडे फलंदाज बाद होताना दिसतोय. डीजे आता हा चेंडू हवी तेवढी उचली मिळाली नाहीये. त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न इकडे फसताना दिसतोय आणि निश्चितच इकडे फलंदाजाला माघारी यावं लागतं या शेवटच्या चेंडूवर. त्या अखेर धावसंख्या मात्र पाहताना मिळते आपल्याला 41 वर आणि 42 धावांचं आव्हान या सामन्यामध्ये असणार आहे कोंडे साखरे टीमला. चला सर्वांनी लगेचच विनंती आहे की जे डगआउट मध्ये आहेत त्यांनी लगेचच मैदानामध्ये उतरायचं आहे. जे मैदानामध्ये आहेत त्यांनी लगेच डगआउट मध्ये येऊन बसायचं आणि आपल्या सलामीचे दोन्ही फलंदाज लगेचच मैदानामध्ये पाठवायचे आहेत. निश्चितच दोन गुणवंत समालोचक आपल्याला इकडे लाभले होते, त्यानंतर आम्हाला सुद्धा संधी मिळाली. त्यानंतर या समालोचनाची धुरा आहे ते मी सन्माननीय संदीपजी गायकवाड सर यांच्यावर सोपू इच्छितो. त्यांना विनंती आहे की त्यांनी ही धुरा निश्चितच लीलया पिळली जाईल त्यांच्यामधून अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इकडे मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो, सर्व क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. तर टॉस प्रथमतः आपण या ठिकाणी घेऊया. टॉस ची प्रक्रिया आपण इथे पूर्ण करणार आहोत. एका बाजूला संकल्प प्रतिष्ठान काटेकर संघाचे कर्णधार आपल्याला जोडले गेलेले आहेत. चला लवकर या प्लीज. आदर्श क्रिकेट संघ दानवेचे कॅप्टन देखील इथे आलेले. टॉस ची प्रक्रिया आपण करून घेऊयात पूर्ण व्यासपीठावरती. आलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय.
येस, आदर्श क्रिकेट संघ धानोली टीमचे कॅप्टन हेड्स कॉल करतात आणि हेड्स आलेला आहे. थँक्यू मान्यवरांचा आभार. आपण मंचावरती विराजमान होऊ शकता. मॅच चालू करायची आपल्याला. टॉस तुम्ही जिंकलेला आहात, निर्णय कळवा. बॅटिंग या फिल्डिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 4 षटकाचा सामना असेल. टॉस बॉक्स मधून न्यूज येते. टॉस इथे जिंकला आदर्श क्रिकेट संघ धानोली टीमचे कॅप्टन आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. संकल्प प्रतिष्ठान खाटेकर संघाला इन्व्हाइट केलंय त्यांनी फलंदाजीसाठी. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. स्वर्गीय चेतन स्मृती चषक 2025 6 क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा दुसऱ्या दिवसातील आणखीन एक महत्वपूर्ण डावाला होती सुरुवात. त्या कॉमेंट्री बॉक्स मधून संदीपजी गायकवाड सरांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. गेले 13 दिवस कंपल्सरी समालोचन आणि पंचगिरी करतो आम्ही. आजही पुन्हा एकदा आजची दुसरा दिवस या ठिकाणी आहे. चाफेवाडी संघाला विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करायचं आहे. चाफेवाडी संघ हा तुमच्यासाठी पहिला आणि शेवटचा पुकार आहे की तुम्ही रिपोर्टिंग करायचं आहे. धन्यवाद. येस, कॉम्बॉक्स आता तुम्हाला कोणत्याही प्रकारे अडवलं जाणार नाही. येस, इट्स ओव्हर टू यू. नाही चालेल, कारण चालतंय आपल्याकडे. ज्या स्पर्धेला गेले 2 वर्ष फक्त मी 1 दिवस देत होतो आणि या वर्ष सलगचे 4 दिवस भेटलेत JD आणि त्याच्या संपूर्ण ग्रुपचं. दादा तुमचं सर्वांचं मनापासून आभारी आहोत. जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरती. क्रिकेटची जत्रा, क्रिकेटची यात्रा, क्रिकेटचा उरूस भरला गेलाय या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी खानिवलीच्या मैदानावरती. जांभुर्डे खूप मोठं नाव आहे गावाचं. सध्या तरी आपण पाहतो चर्चेत आहे महाराष्ट्राच्या लेवलला. आणि टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जर तुम्हाला पुढे जायचं आहे, सुंदर नियोजन, चांगलं आयोजन, चांगलं क्रिकेट जर पाहायचं आहे तर चांगली विकेट बनवावी लागते आणि चांगलं मैदान असावं लागतं. ते चांगली क्रिकेट मैदान सर्व काही या ठिकाणी आहे. आत्तापर्यंत तुम्ही मास्टर ब्लास्टर आमचे सुनील शेळके सरांना ऐकलं, लिटल मास्टर आमचे प्रतिमेश दादांना ऐकलं, आमचे धस सर बोलले, काल पाहुणे योगेश सर बोलले. थोडीशी संधी आहे. सँडी आमच्या सर्व टेन क्रिकेटला साहित्य आणि आमचे अजितला घेऊन जाऊया मैदानात. पहिला चेंडू, शॉर्ट पिचचा चेंडू, तो हुक केला, चेंडूला फेकला सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार ठोक डीजे. झाले असेल, कारण 7च्या नंतर वेगळं पाणी होतं. आमचे हरिभक्त पर्यंत इथे होते भरपूर, आता ते निघून गेले कारण त्यांची चाय पाण्याची वेळ असते. काहीकांची 7च्या नंतर वेगळी वेळ असते. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा पंचांना क्रॉस करून समोर उडवला. पुन्हा एकदा वाडी श्लॉग मध्ये एका कॉर्नरला शतरक्षक आहे. चेंडू उचललाय, फेकलाय, सिंगल घेतली जाते. अजित स्कोररच्या भूमिकेत. खूप मोठं अजित असतंय आणि अजित खूप मोठं काम असतं स्कोररचं. कॅमेरामॅन आमचे गोविंद आणि सौरभ, आमचा जादू गणेश. फक्त मला दिसतो तो, नाही मला दिसतो. तर जाऊया मैदानावरती. चांगला चेंडू, चांगला चेंडू. मी सांगितलं मला दिसतो, ब्लॅक डायमंड मलाच दिसतो, बाकी कुणाला दिसत नाहीये. गोविंद थोडंसं नाराज आहे, निराश आहे, कारण त्यांनी घेतलेला गुलाब गेले 15 दिवस त्यांच्याकडे आहे, तो खराब झाला नाही अजून. नाही प्लास्टिकचा घेतला, तो गुण घेत नाहीये. 3 चेंडू झाले, 7 धावा धावफलकावरती लागले गेले. धावांचा पाठलाग करायचा आहे तो. 42-42. पहिल्या सत्रात 41 धावा झाल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे जाऊन दिलं चेंडूला, सोडलं चेंडूला, ओळखलं, निरखलं, पारखलं. पंचाने 2 समांतर केले. धावसंख्या एक्स्ट्रा अवांतर मोफतची फोकटची धावसंख्या होती, जोडली जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 धावा. स्कोर कार्डवरती बघितलं गेलं तर थोडंसं आपण पाहतो थोडं लेट होतं, कारण मॅचेस पाहिलं जातं, चेंडू आणलं जात आहे, बाहेरून चेंडू घ्यायची वेळ असते. इथे सरळ रेषेत चेंडू निघून गेला. संध्याकाळची वेळ आहे. गुड इव्हिनिंग करत चेंडू एसटी रक्षा हातामध्ये विसावतोय. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, फोकटचा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. इथे कोणत्याही चेंडूवरती धाव येत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली 8. 42 धावांचं लक्ष गाठायचं आहे कोंडे साखरी संघाला. टेमघरच्या विपक्षात ही धावसंख्या आपण पाहतोय. टेमगावच्या विपक्षात धावसंख्याचा पाठलाग करायचा आहे. संदीप बेहाल, म्हणजे घायल आडनाव आहे त्याचं, सध्या बेहाल येतो कारण सततच्या मॅचेस
करत असतो. 10 क्रिकची खूप मोठी जिम्मेदारी त्याच्यावरती आणि गोविंदवरती आहे. गणेश कधी कधी गायब असतो. 5वा चेंडू इथे समोर उडवला चेंडू. 20 सेकंदाचा चेंडू आहे. शतरक्षक आहे, स्वतःला सावरलं. सिंगल घेतले गणेश त्या ठिकाणी होता. एखाद्या वेळेस स्कोर कार्ड अग्रेसर होतो. 42 धावांचा पाठला करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती. 9 धावा आहेत. लाईव्हला स्कोरर म्हणजे आजूबाजूला स्कोररचे चुकी होणार नाही कुणाकडून. झाली तर समजून जा त्याचा किस्सा गरम झाला. जोपर्यंत किस्से गरम होत नाही तोपर्यंत चुकी होत नसते. शेवटचा चेंडू असेल. चांगला चेंडू, चांगला चेंडू. मिडल सापडलाय. पंचाने बोट उंच केलं, सांगितलं चले जाओ. पहिला झटका, पहिला आता पहिला गडी गारत, पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज झाला मार्गस्थ. पहिल्या फलंदाजाची झाले हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त होऊन दे डीजे. नऊ धावा, 1 विकेटचं पतन पाहिलं गेलं. 42 धावांचं लक्ष गाठायचं होतं. अजूनही 18 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 33 धावांची गरज. मला फक्त गणित येतं, बाकी काही येत नाही, कारण मला मॅनेजमेंट माझं PCC टेक्निकल झालं, ते गणितामध्येच झालंय. थोडंसं फास्ट घ्या, कारण मॅचेस पूर्ण करायचे आहेत. एकदा आम्ही तुमच्या पाठीमागे लागलो तर समजून जा. चला गोलंदाज फास्ट. पुढचा चेंडू इथे जोरदार अपील केली जाते. अपील फक्त उत्साह होतो, तो जोश पाहिजे, तो जोश नाहीये. या दरम्यान पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. अतिथी देवो भव आणि रविराज मास्टर्स रामबुर्डे आयोजित वर्ष 30वे चेतन स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. शॉर्ट पिच चेंडू आहे, बराच काल चेंडू हवे ते. शतरक्षक पोचला जरूर, कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. फलंदाज बाज गणेशला सुयश झटका दिला जातो आहे तो कोंडे साखरे संघाला. कधी कधी संदीप विचार पडतो बघा ना, 30 वर्ष पूर्ण झाली या स्पर्धेला. चेतन स्मृती चषक जे नाव चेंज झाल्यानंतर हे 3रं वर्ष जे मला भेटले या स्पर्धेमध्ये यायला. 2 स्पर्धेमध्ये सिंगल दिवस भेटले, पण या सलगचे कारण गेल्या लीगमध्ये जो भेटलेला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादामुळे खूप मोठं काम झालं. या दरम्यान पाहतो व्यासपीठावर विराजमान झालेत ज्यांना देवाचं रूप म्हटलं जातं आहे. माननीय श्री डॉक्टर रवींद्र पाठारे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर माननीय श्री प्रमोदजी पैष्टे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. सिव्हिल हॉस्पिटल मुरबाड साहेबांचं मनापासून हार्दिक स्वागत. अतिथी देव म्हटलं जातं आहे. आणि मजबूत पाहुणे मैदानात आले ना व्यासपीठावरती, तो मजबूत फटके येतात बोलतात. इथे गोलंदाजाला मजबूत फटका भेटला, दरम्यान चौकार आलाय. 2 चेंडू चांगले टाकले होते, जसे पाहुणे आले आणि इथे मजबूत फटका भेटला गणेशला. हे टॉस केलाय चेंडूला. शतरक्षक आता भिंगरीसारखे गर 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 फिरत बसले. हा याला बोलतात LED TV लावले मैदानात, रिमोट कंट्रोल यांच्या हातामध्ये. धाव 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 धाव. काय करणार दादा, तुमचे बॅटरीचे सेल जरी मजबूत असेल, तिकडे आतली जी बॅटरी ती डाऊन आहे. 4 चेंडूमध्ये एकच धाव. हे 5वी धाव होती या षटकातली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. खूप महत्वाचा आकडा 14. 5वा चेंडू असेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. कालवर कालचा मरेंडी रेडी म्हटली जाईल. कालवर राहिला चेंडू, पहिल्यांदा उचली घेतली नाही. या विकेटने आज जादू दाखवले. आम्ही मैदानात असताना पाहिलं गेलं, अनेक खेळाडू आमच्यावरती नाराज पण असतील पंचांच्या वरती, का आमच्या बाजूने बोलत नाहीत.
दानिवलेवाले बोलते आमच्याकडे आला तर मटण भाकरी भेटणारच नाही, कारण मैदानच त्या पद्धतीने आपण पाहतो चाललंय. आता प्रत्येक विभागामध्ये मॅचेस होतात. सध्या निवडणुकीचा काल आहे. आपण स्क्रीनवरती पाहू शकता या स्पर्धेचे संयोजक, त्यांच्यासोबत डॉक्टर रवींद्र पठारे साहेब आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय प्रमोदजी पष्टे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. सर, एन्जॉयमेंट केलं जातं आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं डॉक्टरांची खूप मोठी गरज असते आम्हाला, आणि सध्या समाजालाही डॉक्टरांची खूप मोठी गरज आहे. का सध्याचं वातावरण, सध्याचं खाणं पिणं सर एवढं वेगळं होऊन गेलं आहे डॉक्टर साहेब, एवढं वेगळं होऊन गेलं खाणं पिणं, कारण वेळ नाही आहे. सकाळी नाश्ता करायला कोणाला वेळ नसते, दुपारचं जेवण नसतं. कधी कधी वाटतं ना, क्रिकेट सुरू झालं ना, इथे 2 डॉक्टर बोलवायचे, त्यांच्याकडून पोरांना चेकअप करून घ्यायचं ना, मगच मैदानात पाठवायचं. धावसंख्या स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती वाढलंच नाही ना, लगातार 2 चेंडू डॉट आले. मी सांगितलं ना, जोपर्यंत स्कोररचा जे खिस्सा गरम होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला एक्स्ट्रा धाव भेटणारच नाही. जी आहे ती लिगल 2 आहेत, डाव्या साईडनं उजव्या साईडला दोघेही बाजूला बसलेत. एक पालतो तर मास्टर केले त्यांनी आणि दुसऱ्याने डिग्री आता संपादन केले, त्यामुळे दोघेही पॉवरफुल आहेत. 14 धावा स्कोर कार्डवरती. 42 धावांचं लक्ष गाठायचं होतं, म्हणजे येणारे पुन्हा एकदा 12 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज. हर्षल नवीन गोलंदाज पाहतोय. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं 2 12 प्लेयर आहेत. एकीकडे सुयोग आणि दुसरीकडे तन्मय आहे. तन्मय नाणेटीसारखा आहे, पण सुयोग आहे ना फोडशासारखा आहे. तिचा फुक 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 चाललंय त्याचं. प्रत्येक फटक्यावरती तो काही ना काही करत असतो. म्हणजे तन्मय आहे त्याच्यामध्ये. तन्मय आपला शांत आहे, एक नाणेटीसारखा, काहीच नाही, एकदम शांत. सिंगल घेतली आहे. धावसंख्या स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती. जोरदार जोरदार अपील केली जाते. पंचांचं बोट आकाशाकडे, चले जावची घोषणा पुन्हा एकदा केली जाते. फलंदाज बाद, आणखीन एक झटका दिला जातोय कोंडे साखरे संघाला. थँक्यू. आणि 30वं वर्ष, त्याच्यामध्ये आकर्षक 30 बक्षिसं, काहीतरी वेगळी संकल्पना आणि खरंच खूप महत्त्वाचं वाटतं. कारण स्टेज बघितल्यानंतर वाटतं ही काही छोटी मोठी स्पर्धा नाही, 1,00,000-2 लाखाच्या स्पर्धेच्या पलीकडची स्पर्धा आहे. जर 6 टावर इकडे 6 टावर तिकडे उभे केले, झाली 5 लाखाची स्पर्धा. उर्फी चेंडू समोर क्षेत्ररक्षक हर्षल चेंडू खाली येतोय, कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद. जसं आमचा प्रथमेश मगाशी म्हणाला, तू चल मैं आया, तू चल मैं आया, तू चल मैं आया. ठोक डीजे. जिला एक मात्र हॅट्रिक म्हटली जाते ती विकेटची हॅट्रिक. आजकाल आम्ही चौकार षटकाराची हॅट्रिक पण बोलतो, वाईटची हॅट्रिक बोलतो, नोची पण हॅट्रिक बोलतो. पण क्रिकेटच्या भाषेमध्ये ती सक्सेसफुल ठरलेली हॅट्रिक म्हणजे चेतन शर्मा. आणि विकेट हॅट्रिक म्हटली गेली तर कुलदीप यादवने आता 2दा घेतले, हरभजन सिंगने घेतले. त्याच पद्धतीने हा गोलंदाज हर्षल इथे विकेट हॅट्रिक घेणार का? 3 सलगचे विकेट या ठिकाणी होणार का? रिवर्स अटॅक, दुधारी तलवार लगातो तीर, नाही तो हम बनते फकीर. इथे चेंडू जातो दन 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 करत सीमा रेषा पार. चेंडू झाला फरार, रन्स मिळतील 4. आलेला हा बेहतरीन चौकार. तो ते मध्ये शर्ती. धावसंख्या स्कोर कार्ड 19. 4 चेंडू झालेत, 23 अजूनही बनवायचे आहेत. इथे समोर उडवलाय, जी ताकद ही ताकद लागली नाहीये. पण वाईड लॉंग आणि काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षण करतोय, खराब क्षेत्ररक्षण. त्याच्याही डोक्यावर होतो चेंडू फरार. रन्स मिळतील 4. बॅक टू बॅक
पुन्हा एकदा चौकार ठोक दिले. कोणी धावांची गरज आहे आता. 7 लावते आणि लागावी लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. शपळून गेल्याचा प्रयत्न, थोडासा स्टेप आउट जरूर झाला होता. चेंडू आणि बॅटचं टायमिंग जुळलं नाहीये. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. शेवटचा अंतिम षटक स्लॉगवर आपण पाहतो या ठिकाणी येईल. चाफेवाडी संघ येऊन थांबलाय, कारण त्यांना माहिती आहे इथे आयोजन एक कडक कारवाई करतात. बेधडक कडक आयोजन आहे आणि कडक आयोजनामध्ये बेधडक कारवाई होते. बघा, अतुलजी शिंदे यांच्याकडून नंदून आहे. 3 षटका ठोकले तर 500 रुपयाचा पारितोषिक. नुसतं 500 ने जाता 5000 द्यावे लागतील, कारण हा सामना खूप महत्वाचा आहे. इथे गोलंदाज तयार होतोय. कैलास 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 नंदू 6 चेंडू 19 धावा 6 चेंडू स्क्रीनवरती पाहू शकता. चाफेवाडीचे खेळाडू आरामात बसलेत. इथे शॉर्ट चेंडू टॉस केलाय. कैलास चेंडू परत पोहोचलाय जरूर. इथे झेल पकडतोय, कोणत्या प्रकारची चुकी नाही करत. नंदूवरती जरूर बोली लागली होती इथे षटकारासाठी, पण त्यानंतर गोलंदाजाने केली कमाल. फलंदाजाला करावी लागणार होती धमाल, पण तो झाला बाद. षटका आपण दिला जातोय. विकेट नंबर 5. सुरुवात करूया. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा ओरपे चेंडू. बॅक टू बॅक विकेट. जो फलंदाज जातो तो फक्त हजेरी लावण्याचं काम करतोय. डॉक्टर साहेब, हे जे क्रिकेट आहे ना सर, जे नियोजन करणं आहे खूप महत्वाचं आहे. कारण या नियोजनामध्ये म्हणजे एखाद्या घरी लग्न असतं ना, लग्न सोहळा, त्याची तयारी जशी 1 महिना 2 महिना अगोदर चालू असते ना, तशी आहे. टीम जमा करणं म्हणजे साखरपुड्याचं काम. आणि लग्न म्हणजे बोललं गेलं, या इथे हल्दी लग्न 4 दिवस आम्ही तेच करतो. आणि शेवटला जशी ट्रॉफी शेवटची जाईल ना, आपल्या घरातली एखादी मुलगी विदाई होते ना, तसे आयोजक खुशी असतात. कभी खुशी कभी गम. खुश या तासात सक्सेसफुल झाली आणि दुःख याचं असतंय का लय पॉकेट भरून गेले. भरपूर एन्जॉय असतो क्रिकेटमध्ये. आणि नो चेंडू बाहेर फेकला. बघा, आता हा चेंडू बाहेर फेकलाय, म्हणजे याचा मतलब आमचा फेमस उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्रीट. आता फ्रीटचा चेंडू असेल. 4 चेंडू आहेत. 3 माल्टी हिटची गरज जरूर लागणार. 18 धावा फलकावरती बनवायच्या आहेत. इथे आपण पाहिलं गेलं, गोलंदाज खुश झाला होता बघा. चला दादा थांबा जरा, तिकडे झालंय सगळं. ओ दादा थांबा, उरूस भरलाय तिथं. डिसिजन येऊन दे पंचाचा. थांबा, उरूस भरलाय. एक बेल्स होती ना तिथे. ओके, हां, खरं इथे दिसतं एक बेल्स होती म्हणजे विकेट आहे. 2 बेल्स डाऊन असत्या तर स्टंप त्याला ब्रेक करावं लागतं. एक बेल्स आहे तिथे. प्रवीण मान हलवली, प्रवीणला माहिती आहे. प्रवीणला चला झालं, संपलं यांचं. आणि ज्यांचं क्षेत्ररक्षण आहे ना, आता त्यांनी जास्त चेंडू पडला ना शेवटचा, डायरेक्ट मैदानात धावायचं आहे. असं समजा तुमच्या मथुरबरोबर तुमची शर्यत आहे. हां, मथुरबरोबर तुमची शर्यत या पद्धतीने धावायचा. गोलंदाज चला. तीन माल्टी हिट बनवायचे. 3 चेंडू 17 धावांची गरज. चला वेल नका घेऊ. अंतिमचे 3 चेंडू आहेत.
ताकत कम और गुस्सा ज्यादा, घेन पूछी आधे से भी आधा. जो टायमिंग पाहिजे तो नाहीये. 2 चेंडू अजून शिल्लक आहे. 16 धावांची गरज. 2 माल्टी हिट, 2 पटकं मारावं लागतील. एक तो मारावं लागेल खांदेवाडी गावामध्ये आणि दुसरा मारावा लागेल ती चाफेवाडीची टीम बसली ना त्या गाडीच्या वरती. तर आयोजकांनी काय विचार केला तर ISPL मध्ये 9वा भेटतो, इथे 8वा भेटेल का बघा. त्याच दिशेने मारला जरूर, तिथेही झेल ड्रॉप. याच झालं, फाटकं निघालंय. आता उरलेले चेंडू शिल्लक आहेत 1 आणि विजयासाठी 15 धावेची गरज आहे. स्लोअर गती परिवर्तन या ठिकाणी आपण पाहतोय. टेमगाव संघ या ठिकाणी विजय प्राप्त करतो. पुढच्या फेरीमध्ये त्याने प्रवेश जरूर केलाय. जाऊया पुन्हा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच विकेट आणि त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं त्याच्या बॅटमधून आल्या 18 धावा, तो हर्षल ठरलाय या मॅचचा हिरो. चला हर्षल, या आपण लगेच